नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती परत एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, NTPCची जी की फेज आहे, शिफ्ट थर्ड सुरू होत आहे, बरोबर. तर शिफ्ट 2 सुरू होत आहे. काही जणांचे पेपर आले आहेत, कोणाचा 8 फेब्रुवारीला, म्हणजे 31 तारखेपासून पेपर सुरू होणार आहेत, ते 10 फेब्रुवारीपर्यंत असतील. ज्यांचा SMS वगैरे आले त्यांनी तयारीत राहा. त्या विद्यार्थ्यांसाठी मी हा खास व्हिडिओ बनवत आहे, जे की 2, 3, 4, 5 तारखेला जे काही 5 फेज झाले, म्हणजे ह्या फेजमध्ये जे परीक्षेला NTPC रेल्वेमध्ये प्रश्न आले, त्यांचं आपण फक्त प्रश्न आणि उत्तर, विश्लेषण वगैरे काही नाही बनवणार. इन मधील व्हिडिओ आपण पार्ट 3, 4 मध्ये आपण ह्या संदर्भात बघत आहोत. हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश की प्रश्नाचं स्वरूप कशी होते या अगोदरच्या परीक्षेला, त्यासाठी मी हे फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला वाचून दाखवत आहे. मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक सांगायचं झालं तर अजूनही परीक्षेला जर वेळ असेल तर कृपया हे आपलं टर्निंग पॉईंटचं पुस्तक तुम्ही अवश्य घ्या. विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे, विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक टर्निंग पॉईंट्सनं बनवलेलं आहे. फक्त क्वेश्चन पेपर आहेत ते मागच्या झालेल्या, आणि तुम्हाला माहीत आहे मागच्या झालेले क्वेश्चन पेपर हे एकदम कोणत्याही परीक्षेला दिशादर्शक असतात. त्यामुळे हे कृपया तुम्ही पुस्तक घेऊ शकता, आणि साई बुक पुणे यांना वितरणासाठी आपण दिलेलं आहे, ते तुम्हाला देतीलच. आणि मी तुम्हाला एका आवर्जून सांगू शकतो की तुम्ही मुळातच तुम्ही हे जे प्रश्नपत्रक आहेत ना, ते आपलं क्वेश्चन बुक जे आहे, क्वेश्चन सीट जे आहे ते बुक स्टॉलवरून घ्या. आता जरी NTPCचा पेपर झाला असेल तरी रेल्वे ग्रुप डी साठी एकदम छान आहे बरं का, हे तुम्हाला मदत होऊन जाईल. हां, तर मी प्रश्न वाचतो, तुम्ही फक्त उत्तर बघा. उत्तर असं येत आहे तिथं, सुकन्या समृद्धी योजना कशाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. ही जी लहान मुलांचे आहे त्या ठेवी संदर्भात सुकन्या समृद्धी योजना आहे. यात काय होते, इन्कम टॅक्सचा बेनिफिट पण मिळते, आणि जवळपास 8.5% हे जे आहे इंटरेस्ट रेट तिथं मिळते. आणि CAGR म्हणजे काय असते माहिती आहे का, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न, म्हणजे 100 रुपयेवर जे असेल ना, तुम्ही पुढच्या वर्षी 8 रुपये व्याज मिळालं तर तुम्हाला त्याच्यानंतर 108 रुपयावर व्याज मिळतं. तर अशा प्रकारची ही योजना आहे. पोस्टात तुम्ही ओपन करू शकता, बँकेत पण करू शकता. रजतारंगिणी पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर मित्रांनो कल्याण संस्कृत भाषेतील हे पुस्तक आहे. सबरीमाला मंदिर कोठे स्थित आहे, तर केरळ. तुम्हाला माहिती आहे, ही महिलांचं मंदिर प्रवेशासंदर्भात किती वाद उठला होता, तर त्या संदर्भात, किंवा ते खूप दिवसाखालचं होतं, परंतु वारंवार याच्यावर पिटिशन वगैरे याचिका येत राहतात म्हणून हे प्रश्न घेतले असेल. पर्यावरण अधिनियम केव्हा लागू झाला, तर 9 जानेवारी 1986ला लागू झालेला आहे. हे लक्षात असू द्या, पर्यावरणासंदर्भात बातम्या येतच राहतात. मंगळ मिशन केव्हा सुरू झाले, सॉरी आता आमच्या टायपिंगला थोडं मिस्टेक झालेली, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. 5 नोव्हेंबर 2013ला PSLV XL C-25नं जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. ध्वनी कशातून जाऊ शकत नाही, तर मित्रांनो निर्वात पोकळीतून जाऊ शकत नाही. बघा, वायू, त्यानंतर द्रव आणि आपलं घन पदार्थ जे असतात, द्रव, वायू आणि स्थायू, बरोबर, जे घट असतात ते. सर्वाधिक ध्वनीची जी वेग असते ते असते ना, जे घट्ट पदार्थ असतात, स्थायू असतात, घन असतात, त्याच्यातून असते स्पीड, एक लक्षात असू द्या ते. भारताचे सर्वात युवा राष्ट्रपती कोण होते, तर नीलम संजीव रेड्डी हे सर्वात युवा राष्ट्रपती होते. लोकसभेतील जागा किती आहे, तर मॅक्झिमम जागा किती, तर मित्रांनो 552. त्यानंतर 2020च्या विश्व पर्यावरण दिवसाची संकल्पना काय होती, तर मित्रांनो जैवविविधता, अशा प्रकारची जी काय थीम होती 2020ची होती. आता ही खालसा पंथ झाली, ही खालसा पंथाची सुरुवात कुणी केली आहे, तर गुरु गोविंद सिंग यांनी 13 एप्रिल 1999ला केलेली आहे. ह्यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे. मित्रांनो, NTPC टेस्ट सिरीज देखील आहे, परीक्षेच्या अगोदर तुम्ही जॉईन करू शकता. रेल्वे ग्रुप डीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमध्ये गायडन्स मिळण्यासाठी ही टेस्ट सिरीज उपयुक्त आहे. अँड्रॉइड ॲपवरती उपलब्ध आहे. काही अडचण आली तर ह्या 2 नंबरवरती कॉल करू शकता. पुढे मित्रांनो, पृथ्वीवर एका वस्तूचे वस्तुमान 60 किलोग्रॅम होते, तर चंद्रावर त्याचे वस्तुमान किती असेल. तेच राहील वस्तुमान, कधीही बदलत नाही. हां, बघा, वजन आणि वस्तुमानमधून फरक लक्षात घ्या. तुम्हाला वस्तुमान म्हटलेलं आहे, वस्तुमान हे केव्हाही बदलत नाही, वजन बदलतं. त्यामुळे वस्तुमान कुठेही घेऊन जा तुम्ही, काही फरक पडत नाही. पुढीलपैकी कोणते राज्य 7 सिस्टरमध्ये येत नाही, तर मित्रांनो हे सिक्कीम जे आहे ते 7 सिस्टरमध्ये येत नाही, बरोबर. सिक्कीम राज्य हे भारताचा आपला नकाशा जर पाहिलं, चिकन नेक, आता तुम्ही मॅप बघा, तुम्हाला लक्षात येऊन लागेल 7 सिस्टर कोणतं नाही. ईशान्य भारताकडला पण 7 सिस्टरमध्ये मोडत नाही. कॉम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला म्हणतात. आणि CPUचं विस्तारित रूप जे आहे ना, पोस्टाच्या परीक्षेला विचारलं होतं, एक लक्षात असू द्या.
त्यानंतर दक्षिण अमेरिका खंडातील कोणते देश लँडलॉक्ड आहेत? लँडलॉक्ड म्हणजे काय? आजूबाजूनं म्हणजे समुद्र नाही, आजूबाजूला फक्त देश आहेत, कुठल्याही प्रकारचा समुद्रकिनारा नाही, त्याला म्हणतात लँडलॉक्ड. तर ते मित्रांनो पॅराग्वे आणि बोलिव्हिया आहेत. सेरिकल्चर कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हे सेरिकल्चर, इंग्लिश जर शब्द माहीत असेल तर ते रेशीम, सेरिकल्चर म्हणजेच रेशीम. तर रेशीम उत्पादनाशी ते आहे. बँक ऑफ बडोदामध्ये कोणकोणत्या बँकाचे विलिनीकरण झालेले आहे? तर मित्रांनो महाविलीन आत्ता म्हणजे कोणत्या महिन्यात, आय थिंक लॉकडाऊन मे जूनमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, मेपासून, नवीन वर्षापासून. तर देना बँक आणि विजया बँकचं त्याचं काय आहे विलिनीकरण त्या बँकेमध्ये झालेलं आहे. कोणत्या? बँक ऑफ बडोदामध्ये. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण? तर मित्रांनो ऋषभनाथ हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर आहेत. अमर्त्य सेन यांना कोणत्या वर्षी नोबेल मिळाला? तर मित्रांनो 1998ला मिळाला. आणि तो नोबेल जो होता HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची जी काही सिस्टीम आहे ते डेव्हलप केल्यामुळे तो मिळाला होता. पाकिस्तानचे आणखीन एक वैज्ञानिक होते, त्यांच्यासोबत हा पुरस्कार जो आहे तो विभागून देण्यात आलेला होता. DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? डिफेन्स रिसर्च जे आहे आपलं संरक्षण संशोधन संस्था, तर त्याचं जे अध्यक्ष आहेत सध्या सतीश रेड्डी आहेत. ही बदलू शकतात, त्यामुळे करंट अफेअर्सशी निगडीत आहे असं समजा. पृथ्वी दिवस केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो 22 एप्रिलला साजरा केला जातो. 2019चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो अच्युतम नंबूद्री हा जो ज्ञानपीठ पुरस्कार होता तो 55वा होता. सर्वात जास्त लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभला आहे? तर मित्रांनो तो गुजरात या राज्याला लागलेला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर जयराम ठाकूर. मित्रांनो परीक्षेच्या अगोदर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री जे आहेत ते वाचून जायला काय हरकत आपल्याला नाही. मित्रांनो IPL 2020 कोठे आयोजित केली होती? तर दुबईला आयोजित करण्यात आलेली होती. आणि IPL 2020चे विजेते मुंबई इंडियन्स आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे कोण म्हटले? तर लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं आहे. कुडनकुलम राष्ट्रीय प्रकल्प कोठे आहे? तर ते मित्रांनो तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. खेलो इंडिया युथ गेम्स 2020 कोणत्या राज्यात झाले? तर गुवाहाटी आसाम येथे झालेले आहे. पानिपतची दुसरी लढाई केव्हा झाली? तर 5 नोव्हेंबर 1556ला हेमू व बैरम खान अकबर यांच्यामध्ये ते झालेलं आहे. पुढे उंबटू काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लक्षात असू द्या. केंद्रकाचा शोध कुणी लावला? रॉबर्ट ब्राउन यांनी लावलेला आहे. हवा महल कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो ते जयपूरला आहे. DNA चा शोध कोणी लावला? तर वॉटसन यांनी लावलेला आहे. भारतात एकूण किती रामसर स्थळं आहेत? तर मित्रांनो 6 रामसर स्थळे आहेत, लक्षात असू द्या. बिहारचे राज्यपाल कोण आहेत? तर फागू चौहान आहेत. प्रत्येक राज्याने राज्यपाल वाचून जा. URLचा विस्तारित रूप काय किंवा लॉंग फॉर्म काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर अशा प्रकारचं लॉंग फॉर्म आहे. 1905 मधील बंगाल विभाजन कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झालं होतं? तर लॉर्ड कर्जन यांच्या ज्यावेळेस ते व्हाईसरॉय होते त्यावेळेस त्यांचं जे आहे ते विभाजन झालेलं होतं. बंगालचं विभाजन त्यांनी केलं होतं. निवडणूक आयोग कोणत्या कलममध्ये येतो? कलम 324 मध्ये येतं. त्यानंतर मित्रांनो COVID-19ची पहिली लस कोणी बनवली? तर ती रशियानं बनवली होती, स्पुटनिक, बरोबर. त्यानंतर सेडल पीक कोठे आहे? तर अंदमान निकोबार येथे. विद्युतधारेचे SI एकक युनिट काय? तर अँपिअर आहे. आपल्या ह्या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न होता हा प्रश्न होता. त्यानंतर इस्रोची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो 15 ऑगस्ट 1969ला विक्रमभाई साराभाई यांनी इस्रोची स्थापना केलेली आहे. म्हणून तर अवकाश संशोधनाचे जनक म्हणतात ना आपल्या विक्रम साराभाई यांना. आणि भारतीय अणुयुगाचे जनक किंवा अणुजनक कोणाला म्हणतात? तर डॉक्टर होमी भाभा यांना. भारतात नियमित जनगणना केव्हा सुरू झाली? 1881 पासून झाली. त्याच्या अगोदर झाली, परंतु नियमित म्हटलं तर 1881 पासून. सापेक्षताचा सिद्धांत कुणी मांडला? तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जे आहे ते सिद्धांत मांडलेला आहे. MICR मधील C म्हणजे काय? याचं पूर्ण लॉंग फॉर्मच बघा. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन. म्हणजे बघा जे काही शब्द राहतात आपण दैनंदिन जीवनात वापरतो. आता हे MICR हे आपल्याला नेहमीच्या जीवनात येईल आहे, त्यामुळं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. बिमस्टेक यामध्ये नसणारा देश कोणता? आता तिथं पर्याय असेल कोणता तरी, पण बिमस्टेकमध्ये कोणते देश आहेत ते मी वाचून दाखवतो, त्यावरून नसणारा देश तुम्ही लक्षात ठेवा.
तर भारत आहे, श्रीलंका आहे, म्यानमार आहे, नेपाळ आहे, थायलंड आहे, भूतान आहे, बांगलादेश आहे. अशा प्रकारे किती देश आहेत तर 1 2 3 4 5 6 7 देश जे आहेत ते बिमस्टेकमध्ये आहेत. दांडी यात्रा साबरमती आश्रम 12 मार्च 1930ला सुरू झाली. महारत्न कंपन्या किती आहेत तर मित्रांनो आता सध्या 10 आहेत. महारत्न, त्यानंतर मिनीरत्न हे असे कॅटेगरी बनवलेले आहेत कंपन्यांचे, त्याच्यातही टर्नओव्हरवर. त्या महारत्न आणि मिनीरत्न संदर्भात एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवू, काय अडचण नाही, फक्त 5-7 मिनिटाचा होऊन जाईल. पहिली वंदे मातरम प्रवास एक्सप्रेस कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावली? वाराणसी ते दिल्ली या दरम्यान धावली. आंतरराष्ट्रीय महिला दिवस साहजिकचा 8 मार्चला आहे. इंदिरा गांधी पुरस्कार 2019 कोणाला मिळाला तर डेव्हिड ॲटनब्रो यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. जागतिक भूकमार सूचकांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा तर मित्रांनो 94वा आहे. जगातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते तर मित्रांनो जिम कार्बेट सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे भारतातील. त्यानंतर पदार्थ कशात मोजला जातो तर मित्रांनो मोलमध्ये हा पदार्थ मोजला जातो. सुरत शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर मित्रांनो ते तापी नदीच्या काठी वसलेलं आहे, हे लक्षात असू द्या. शहर आणि शहराच्या बाजूला असलेली नदी किंवा नदीच्या बाजूला कोणते शहर वसलेले हे लक्षात असू द्या. तर महाराष्ट्रात जर गोदावरी, नाशिक जे आहे शहर गोदावरीच्या नदीकाठी वसलेलं आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते लक्षात असणं गरजेचं आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर शरद अरविंद बोबडे हे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश आहेत. बेरीबेरी हा रोग बी विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो, हे लक्षात असू द्या. खालीलपैकी दिल्लीमध्ये काय नाही तर मित्रांनो हे बुलंद दरवाजा दिल्लीमध्ये नाही पर्यायामधून. पट्टचित्र कलाशैली कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा या राज्यामध्ये आहे. टॅक्सॉनॉमीचे जनक कोण आहेत तर कार्ल लिनियस, हे आपल्या बेसिक पुस्तकामध्ये 8वी 10वीच्या. ध्वनीचे एकक काय आहे तर मित्रांनो डेसिबल हे ध्वनीचे एकक आहे. ऑस्ट्रेलियन ओपन पुरुषांचा एकेरीचा किताब कोणी जिंकला तर नोवाक जोकोविच यांनी जिंकलेला आहे. विश्व रेडिओ दिवस केव्हा साजरा केला जातो तर 13 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो. राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार प्रथम कोणाला देण्यात आला तर मित्रांनो मदर तेरेसा यांना देण्यात आलेला आहे. एंटमॉलॉजीचा संबंध हे कीटकशास्त्राशी आहे. वन वर्ड्स इंग्लिशचा जर विचार केला तुम्ही, वन वर्ड सबस्टिट्यूशन जर शब्द वाचत असाल रिव्हिजनला तर त्याच्यामध्ये हे शब्द देखील तुमचे कव्हर होऊन जात असतात. त्यानंतर भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण आहेत तर मित्रांनो सी राजगोपाल सर हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय आहेत. OMRचा फुल फॉर्म काय आहे तर ऑप्टिकल मार्क रिकग्निशन हे OMRचा फुल फॉर्म आहे. मर्कंड कप कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो हे फुटबॉलशी संबंधित आहेत. बघा मुस्ताक अली जी स्पर्धा आहे ती कशाशी संदर्भात आहे माहिती आहे का, ती आहे क्रिकेटशी संदर्भात. रणजी अशा प्रकारे रणजी क्रिकेटशी संदर्भात. ही जी आहे स्पर्धाचे नाव आणि त्याचं रिलेशन कशा संदर्भात आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर श्रीनगर कोणत्या नदीच्या किनारी वसलेला आहे तर ते मित्रांनो झेलम. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर भगतसिंग कोश्यारी. मृत शरीर पाण्यावर का तरंगते तर ते प्लावक बलामुळे तरंगत असते, हे लक्षात असू द्या. प्लासीची लढाई केव्हा झाली 23 जून 1757ला झालेली आहे. अगोदर प्लासी झाली मग पुन्हा बक्सार झाली, बरोबर. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या, आता हे प्लासीच्या लढाईमुळे का झालं, इंग्रजांचा पाया रोवला गेला आणि बक्सारच्या लढाईच्या विजयामुळं इंग्रजांचा पाया भक्कम झाला. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. फिल्मफेअर अवॉर्ड 2020 सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणता तर मित्रांनो गली बॉय. अपना टाइम आएगा हे गाणं बरंच गाजलं होतं आणि डायलॉग देखील त्याच्यातील आहेत. माझे देखील वन ऑफ द बेस्ट चित्रपटापैकी एक म्हणजे गली बॉय आहे. म्हणजे स्ट्रगल करणाऱ्या लोकांचं जे आहे त्या चित्रपटामध्ये चित्रीकरण केलेलं आहे. आणि स्वप्न बघण्यात काहीच अर्थ नाही आणि आपले जे पॅशन आहे ते पॅशन जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप मिळून जातात. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे तर मित्रांनो ग्रीनलँड आहे. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे तर पुण्याला आहे. त्यानंतर बुद्धांचा सर्वात उंच पुतळा कोठे आहे तर चीन या देशामध्ये आहे. त्यानंतर सौर ऊर्जेचा सर्वात मोठा प्लांट भारतात कोठे आहे तर रिवा येथे आहे, मध्य प्रदेशमध्ये येते ते. GNP अर्थव्यवस्था ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट लॉंग फॉर्म लक्षात ठेवू द्या. राष्ट्रीय बटाटा संशोधन कोठे आहे तर शिमला हिमाचल प्रदेशमध्ये आहे. विविध संशोधन केंद्र आणि तिचं शहर लक्षात असू द्या. राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे तर डॉल्फिन. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत तर बिल गेट्स आहेत.
त्यानंतर रक्ताचा pH किती असतो तर 7.4 असतो. हे आरोग्यसेवक परीक्षेला देखील तुम्हाला कामाला येईल. जपानचे चलन कोणते तर येन. आणि दुसऱ्या वेळेस प्रश्न एक विचारला होता, जपानची राजधानी कोणती, अशा प्रकारचा प्रश्न होता. टिस्को कोणत्या वर्षी स्थापना झाली? 1907ला झाली. BARCचे मुख्यालय कुठे आहे? बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे तर मुंबईला आहे. माउंट एव्हरेस्टची नवीन उंची काय? 8,848.86 मीटर. बघा काय होता वाद ही माहिती आहे का? नेपाळ राज्यानं नेपाळ देशानं आणि चीननं दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीनं जी आहे ती उंची मोजली आणि प्रत्येक वेळेस या दोघांच्याही अंदाजानुसार माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे ती वाढलेली दिसली. आता नेपाळला एक भूकंप झाला होता, त्यामुळं काय झालं, हिमालयाची उंची कमी झाली अशी आरडाओरड सुरू होती. त्यामुळं नेपाळ आणि चीन ही जी आहे ती संयुक्तपणे उंची मोजायची मोहीम आखली आणि शेवटी उंची वाढल्याचं निदर्शनास आलेलं आहे. सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर मित्रांनो काठमांडू नेपाळ येथे आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या प्रशासकीय राजधानीचे नाव काय तर प्रिटोरिया अशा प्रकारे त्याचं नाव आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दक्षिण आफ्रिकेत 3 राजधानी आहेत. जसं भारतामध्ये कोणत्या राज्यात 3 राजधानी आहेत तर मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत. आणि प्रिटोरिया ही विधायक म्हणजे राजधानी म्हणजे प्रशासकीय प्रिटोरियाची झाली आणि विधायक जी आहे ती केपटाऊन आहे राजधानी. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो NK सिंग आहेत. बारडोलीचे सरदार कोणास म्हटले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटलं जातं. त्यानंतर OECDचे मुख्यालय कोठे आहे तर मित्रांनो पॅरिस फ्रान्स येथे त्याचं मुख्यालय आहे. पहिला भारतीय उपग्रह केव्हा प्रक्षेपित करण्यात आला होता तर मित्रांनो आर्यभट्ट होता आणि जो 1975ला प्रक्षेपित करण्यात आलेला होता. मित्रांनो तुम्हाला एक सांगू का, आपण हे विज्ञानचे जे आहेत लेक्चर सिरीज सुरू केलेले आहेत. महेश बोडके सर जे आहेत विज्ञान एक्सपर्ट, ते स्वतः हे व्हिडिओ PPTच्या स्वरूपात आणि एकदम चांगल्या प्रकारे ते व्हिडिओ बनवत आहेत. तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा, एकदम सुंदर आणि चांगले व्हिडिओ ते बनवत आहेत. जम्मू काश्मीर विशेष म्हणजे राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्यला देखील ते कामाला येणार आहेत. जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय पार्कचे नाव काय आहे तर मित्रांनो दाचिगम. इतर पार्क त्या जम्मू काश्मीरमध्ये सलीम अली, काझीनाग अशा प्रकारचे आहेत. 1 GB म्हणजे किती 1024 MB. त्यानंतर गुलाम वंशाच्या संस्थापकाचे नाव काय आहे तर कुतुबुद्दीन ऐबक अशा प्रकारचं त्यांचं नाव आहे. भारताचे 29वे राज्य कोणते? तेलंगणा. 2014ला त्याची निर्मिती झालेली आहे. पण आता किती राज्य आहेत भारतामध्ये? आता आहेत 28 राज्ये. कारण जम्मू काश्मीरचं विभाजन होऊन ते 2 केंद्रशासित निर्माण झालेले आहेत. ट्रॅक बॉल कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे तर ते मित्रांनो इनपुट डिव्हाइस आहे. द रिपब्लिक कोणाचे पुस्तक आहे तर ते प्लेटोचं पुस्तक आहे. सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत तर मित्रांनो शक्तिकांत दास आहेत. त्यानंतर पायथॉन काय आहे? प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, हे लक्षात असू द्या. योजना आयोगाच्या स्थानी कोणता आयोग आला तर मित्रांनो नीती आयोग आलेला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सध्या प्रमोद सावंत आहेत. आसाम व अरुणाचल प्रदेश यांना जोडणारा पूल कोणता तर भूपेन हजारिका पूल, ज्याची लेंथ आहे 9.15 किलोमीटर आहे. त्यानंतर कोणत्या राज्यात निपा व्हायरसने धुमाकूळ घातला तर मित्रांनो केरळ या राज्यात धुमाकूळ घातला. महावीर स्वामी यांचे मूळ नाव काय तर वर्धमान हे नाव त्यांचं होतं. वृत्तकटिका हे पुस्तकाचे लेखक कोण तर शूद्रक हे लेखक आहेत. त्यानंतर बेरिंगचे सामुद्रधुनी कोणत्या देशादरम्यान आहेत तर रशिया व अमेरिका या देशादरम्यान आहे. 1912मध्ये भारताचे व्हाईसरॉय कोण आहेत तर लॉर्ड हार्डिंग हे होते. 7E ॲप्लिकेशन कशाशी संदर्भात आहे तर मित्रांनो ते शिक्षणासंदर्भात आहे. विशिष्ट दैवतवादाचा स्थापना कुणी केली तर रामानुजाचार्य यांनी केलेली आहे. पुढीलपैकी वर्टिब्रेट कोण नाही? आता इथं ऑप्शन आपल्याला ते भेटलं नसल्यामुळे त्याचं उत्तर पण लिहिलेलं आहे. सर्वाधिक सोने उत्पादन करणारे राज्य कोणते तर कर्नाटक. KGF पिक्चर तुम्हाला आठवत असेल ना, कोलार गोल्ड माइन्स फॅक्टरी. DHTP डायनॅमिक होस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल लॉंग फॉर्म आहे ते. कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? आता विधान परिषद महाराष्ट्रामध्ये आहे बरोबर. कोणत्या राज्यात आहेत विधान परिषदात कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करा किंवा वाचून घ्या एकदा असं. भारताच्या कोणत्या योजनेचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेला आहे तर मित्रांनो DBT LPG हस्तांतरण बहल जी योजना आहे त्याचा
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेला आहे. भारताच्या सूर्य मशीनचे नाव काय? म्हणजे सूर्याच्या अभ्यासासाठी जी काही इस्रो मोहीम आखणार आहे तिचं नाव काय आहे, तर ती आदित्य आहे. सॅटेलाइट ऑगमेंटेशन सिस्टीम कोणती आहे? गगन प्रोजेक्ट. खालीलपैकी कोणता धातू सदृश्य नाही, अशा प्रकारचा देखील एक प्रश्न होता. जोजिला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर ते जम्मू काश्मीरमध्ये आहे. नागरी सेवेचे वय कुणी कमी केले? लॉर्ड लिटननं काय केलं होतं? 21 जे परीक्षाचं वय होतं ते 21 वरून 19 पर्यंत आणलं होतं. त्यानंतर मित्रांनो, भारताच्या पहिल्या न्यूक्लिअर अणुभट्टीचे नाव काय आहे? तर मित्रांनो, अप्सरा, जे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईला आहे, जे इंग्लंडच्या मदतीने 1956ला स्थापन करण्यात आलेलं होतं. 59 रेषा कोणत्या 2 देशात आहे? अमेरिका आणि कॅनडा, म्हणजे सीमा. बॉईलचा नियम काय? हा प्रश्न आला होता. कोणत्या देशात सर्वाधिक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलिया. सर्वाधिक म्हणजे 5 जे आहेत त्या राष्ट्रकुल 5 वेळेस जे आहेत राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. पहिल्यांदा कॅनडामध्ये 1930ला आणि 2010मध्ये जे आहे ते भारतात आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळेस सुरेश कलमाडी यांच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. पित्तरोस कुठून स्त्रवते? तर पित्ताशयातून स्त्रवते. त्यानंतर भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता? तर मित्रांनो, परम 8000 हा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर जो 1991मध्ये आला. जपानच्या पंतप्रधानाचे नाव काय आहे? तर योशिहिडो सुगा, हे नवीन आहेत सध्या. केरळच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय? तर पिनाराई विजयन. त्यानंतर GSTचे पूर्ण नाव काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. UNFCCच्या COP25चे आयोजन कोठे केले आहे? तर मॅड्रिड, स्पेन येथे. 26 जानेवारी 2020चे प्रमुख अतिथी कोण आहेत? तर सर मेसियास बॉल्सोरो. हे गेल्या वर्षीचं. ह्या वर्षीचं इंग्लंडच्या पंतप्रधानांना दिलं होतं आमंत्रण, परंतु तिथं कोरोनाचा नवीन स्टेन असल्यामुळे त्यांनी नाकारला नाही. दक्षिण अमेरिका खंडातील एक देश आहे, त्या देशाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आमंत्रण दिलं, त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. इंटेल काय आहे? तर इंटेल प्रोसेसर आहे. प्रत्येक लॅपटॉपवर तुम्ही बघा इंटेल असं असते ते चिन्ह किंवा स्टिकर. भारताच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय महामार्ग बोगद्याचे नाव काय? तर अटल बोगदा, अटल टनेल, 9.2 किलोमीटर. एकदम सविस्तर त्याबद्दल माहिती आपली बातमी नोट्समध्ये आहेतच. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, पॅरिस, फ्रान्स येथे आहे. फेब्रुवारी 2017मध्ये इस्रोने एकूण किती उपग्रह प्रक्षेपित केले होते? हायस्ट 104 उपग्रह त्यावेळेस प्रक्षेपित केलं होतं. भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, रमेश पोखरियाल निशंक आहेत. नोटबंदीच्या वेळी RBIचे गव्हर्नर कोण होते? तर उर्जित पटेल होते. गीत गोविंद हे पुस्तक कुणी लिहिले? तर जयदेव यांनी लिहिलेले संस्कृत या भाषेमधील हे पुस्तक आहे. चीनच्या राजधानीचे नाव काय आहे? तर बीजिंग हे चीनच्या राजधानीचं नाव आहे. अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या कोणत्या? तर तापी, नर्मदा या 2 पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. बरोबर. गोदावरी ही पूर्व वाहिनी नदी आहे. बरोबर, लक्षात घ्या. इकडं जे जातात बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या ज्या असतात त्या पूर्व वाहिनी आणि ते बंगालच्या उपसागराला मिळतात, आणि ज्या पश्चिम वाहिनी नद्या असतात तापी व नर्मदा त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यानंतर संविधानाचे जनक कोणाला म्हणतात? अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चुकायचा प्रश्नच येणार नाही हा प्रश्न. त्यानंतर तेलंगणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर तमिळसाई सौंदरराजन आहेत. चुन्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर CaOH2. विश्व पर्यावरण दिवसाची संकल्पना काय आहे? 2020च्या जैवविविधता. डबल आलं गेलं, ट्राय टू अंडरस्टँड. कोल इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, प्रमोद अग्रवाल आहेत. सांची स्तूप युनेस्कोने कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं किंवा मान्यता दिली? तर 1989ला आहे. सांची स्तूप जे मध्य प्रदेशमध्ये आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे चालवली जाते? कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयामार्फत चालवली जाते. त्यानंतर रूर क्षेत्र कोणत्या देशात आहे? तर ते जर्मनीमध्ये आहे. भारतात एकूण किती राज्यात विधान परिषदा आहेत? तर मित्रांनो, 6 राज्यामध्ये आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात आहेत.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष कोण आहेत तर सोमा मंडळ. त्यानंतर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गाचे यांचा दर्गा कुठे आहे तर अजमेर राजस्थानला आहे. संसद आदर्श ग्राम योजना कोणत्या नेत्याने प्रेरित आहे जयप्रकाश नारायण. 11 ऑक्टोबर 2014ला पंतप्रधान मोदी यांनी याचं उद्घाटन केलं होतं. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात स्वराज्य शब्द प्रथम आला तर कोलकाता येथे जे भरलं होतं 1906ला, त्यावेळेस ते स्वराज्य हा शब्द प्रथम आला. लोकमान्य टिळकांचं चतुसूत्री तुम्हाला माहीत आहे. त्या चतुसूत्रीपैकी एक म्हणजे स्वराज्य. पूर्ण स्वराज्याचा ठराव हे 1929 लाहोर येथे झाला होता आणि 1930ला पहिला सुरू झेंडा फडकावला होता भारताचा, बरोबर. पूर्ण स्वराज्य नाही दिलं तर. ATLचे पूर्ण नाव काय? अटल टिंकरिंग लॅब अशा प्रकारचं ते विस्तारित रूप आहे. प्रस्तावनेत स्वतंत्रता, समानता आणि बंधुता कोणत्या देशातून घेण्यात आलेली आहे तर हे फ्रान्स या देशापासून आपण घेतलेली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या कुस्तीमधील खेळाडूला देण्यात आला? अविनेश फोगट, हरियाणा, बरोबर. अविनेश फोगट कोणत्या खेळाशी निगडीत आहे तर मित्रांनो हरियाणा, आपलं कुस्ती या खेळाशी निगडीत आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर भारताची पहिली सुपरफास्ट रेल्वे कोणती? डेक्कन क्वीन पुणे मुंबई दरम्यान 1930ला. त्यानंतर चंद्रयान 2ला कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले होते? GSLV Mk3. त्यानंतर चांद्रयान 1 जे आहे ते PSLVनं लॉन्च करण्यात आलं होतं, हे लक्षात फरक असू द्या. चांद्रयान 2 GSLV नंतर चांद्रयान 1 PSLVनं प्रक्षेपित करण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघात युनोचे महासचिव कोण आहेत तर अँटोनियो गुटेरस हे आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, हे आपल्या टेस्ट सिरीजमधला प्रश्न तिथे देखील आलेला होता, बरोबर. म्हणजे ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलं होतं त्याला फायदाच. त्यानंतर पुढे बघा, STTPचा फुल फॉर्म काय आहे? हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल अशा प्रकारचं जे आहे विस्तारित रूप आहे. काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती तर 1885ला, 28 डिसेंबर 1885ला झाली होती. A.O. ह्यूम हे त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पुढाकारामुळे स्थापना झाली होती. खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर नाही तर फोटोशॉप नाही. वेब ब्राउझर असणारी सफारी, गुगल, ओपेरा, मोझिला हे वेब ब्राउझर आहेत, फोटोशॉप नाही. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे मुख्यालय कुठे आहे तर अमेरिकेला आहे. भारतात पहिला दळणवळण उपग्रह कोणता आहे तर मित्रांनो ॲपलचा आहे. त्यानंतर आपल्या ह्या पुस्तकातून म्हणजे ह्यात ही मागील जर जुना प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यासला तर ते पुस्तकातून कसं येतात, जशाला तसे येतात मागचे ते बघा. आर्यभट्ट संदर्भात प्रश्न आला होता, जर तुम्ही हे वाचलं असतं तर कोणाचं चुकणार पण नव्हतं. म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकेचं महत्त्व आजही आहे आणि नेहमी राहणारच आहे. त्यामुळं पुस्तक जे आहे तुम्ही नक्की विकत घ्या. सूर्याच्या चमकणाऱ्या पृष्ठास काय म्हणतात तर फोटोस्फिअर असे म्हणतात. गोलघुमट कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक, विजापूरमध्ये आहे. जालियनवाला बाग हत्याकांड यावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते तर लॉर्ड चेम्सफोर्ड जे होतं, आणि जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919ला झालं होतं. टिहरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंडमध्ये आहे, भगीरथ नदीवर आहे. आणि टिहरी जलविद्युत प्रकल्प जे आहे पर्यावरणामुळं खूप चर्चेत होतं, वारंवार त्या संदर्भात बातम्या किंवा त्या संदर्भात एक चॅप्टर पण बऱ्याच पर्यावरण राजेशिवाय मुखीच्या पुस्तकामध्ये पण आहे. त्यामुळं म्हणजे सगळा अभ्यास जे आहे ना ते सगळा अभ्यास पॅरललच असतो. तुम्ही फक्त कॉन्फिडंटली परीक्षेला जायचा प्रयत्न करा. आणि MPSCच्या मुलांनी हे ना प्लॅन बी हा रेडीच असला पाहिजे. त्यामुळं कारण किती बी जर म्हणलं तर जागा किती असतात आणि फॉर्म भरणारे किती असतात, त्यामुळं थोडंसं प्रॅक्टिकली माझं तर मत आहे की प्रॅक्टिकली तुम्ही विचार करायला पाहिजे. पुढे बघू आपण. भारतात सर्वात अगोदर राष्ट्रीय उत्पन्न कोणाद्वारे मोजले होते? दादाभाई नौरोजी यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला होता. करडी क्रांती कशा संदर्भात आहे तर मित्रांनो तेलबिया. श्वेत क्रांती कशा संदर्भात येत आहे? दुधासंदर्भात आहे. पुढे GST कोणत्या प्रकारचा कर आहे? ते अप्रत्यक्ष कर आहे. मोहनजोदडो कोणत्या नदीच्या किनारी आहे तर सिंधू नदीच्या किनारी आहे. सर्वात अगोदर विदेशात भारतीय ध्वज फडकवला गेला? मादाम भिकाजी कामा यांनी. कुणी फडकवला? मादाम भिकाजी कामा यांनी. ऑपरेशन ग्रीन योजना कशाशी संदर्भात आहे? अन्नधान्य उत्पादनाशी संदर्भात.
निकट दृष्टिदोष उपचारासाठी कोणत्या प्रकारच्या भिंगाचा वापर केला जातो? तर मित्र अंतर्वक्र या भिंगाचा वापर तिथे केला जातो. लायकेन खालीलपैकी काय दर्शवते? तर मित्रांनो वायू प्रदूषण हे आहे जे ते लायकेनमध्ये लायकेनचा जो इंडिकेशन आहे तो वायू प्रदूषणासंदर्भात आहे. तमिळनाडू व कर्नाटक यामध्ये कोणत्या नदीवरून वाद आहे? तर मित्रांनो कावेरीवरून आहे. आणि हे प्रश्न जे आहे मागच्या यापूर्वी जी NTPCची परीक्षा झाली ना त्याच्यामध्ये होतं ना, आपण मराठी ट्रान्सलेट केलेलं एकदम सर्वोत्तम पुस्तक आहे. बघा हे प्रश्न व्हेरीफाय आपण विथ प्रूफ देत आहोत त्या पुस्तकातील पेज नंबर सह 31 पेजवर ते आहे. जादूगडाची खाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर युरेनियम. बरोबर, तिथे युरेनियम जे आहे ते मोठ्या प्रमाणात सापडतात जे झारखंड या राज्यामध्ये आहे. महात्मा गांधी कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर 1924च्या बेळगाव येथील. आणि ते फक्त एकदाच अध्यक्ष होते राष्ट्रीय काँग्रेसचे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे वारंवार प्रश्न विचारलेला आहे. ब्रह्मोस कोणत्या प्रकारची मिसाईल आहे? तर सुपरसॉनिक आहे. ब्रह्मोस काय आहे? तर रशिया आणि भारत यांनी संयुक्तपणे विकसित केलेले एक क्षेपणास्त्र आहे, सुपरसॉनिक मिसाईल आहे. आणि ब्रह्मोस हे 2 नद्यांच्या नावावरून एकत्रीकरणावरून ते तयार झालेलं आहे, म्हणजे ब्रह्मपुत्र आणि मॉस्को ब्रह्मोस. बरोबर. विश्व पर्यावरण दिवस आयोजन कुठे करण्यात आलं होतं? कोलंबियाला. म्हणजे आयोजक देश, यजमान देश कोणता? कोलंबिया शहर. तर इब्न बतूता कोणत्या देशाचा नागरिक होता? तर मोरोक्कोचा होता. हुमायूननामाचे लेखक कोण होते? गुलबदन बेगम या होतात. भारतातील उच्च न्यायालयांची संख्या सध्या 25 आहे. 2020च्या IPL विजेता संघ मुंबई इंडियन्स. बघा IPL कुठे आयोजित करण्यात आलं होतं? हे एका पेपरात होतं. तर IPLचा विजेता संघ विचारलं होतं. म्हणजे मी सांगितलं होतं काय करायचं काय नाही ते. कॅबिनेट मिशन केव्हा स्थापन झाली होती? तर मे 1946ला. 2019मध्ये भारतरत्न पुरस्कार कोणाकोणाला देण्यात आला होता? तर नानाजी देशमुख, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर महाबोधी कोणत्या राज्यात आहे? तर बिहार या राज्यात आहे. बक्सारचे युद्ध केव्हा झाले? तर 1964ला. त्यावेळेस मी सांगितलं प्लासीची 1757ला आणि पुढे बक्सारची 1757 आणि 1764. ड्रीम 11चे CEO कोण आहेत? हर्ष जैन. माहिती नाही? ड्रीम 11 11 करोड निवडणं आणि आपण खेळणं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022चे आयोजन कुठे होणार आहे? इंग्लंडला. त्यानंतर आयफामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार 2020 कोणाला मिळाला? तर रणवीर सिंगला मिळालेला आहे. निवृत्त सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना राज्यसभेसाठी नामांकन केले गेले. रंजन गोगोई यांना केलं. आणि ह्याच्यावरून मोठ्या प्रमाणात जे आहे ते विरोधकांनी आवाज उठवला होता. आणि हे चुकीचा पायंडा आहे असं काही न्यायाधीशांनी देखील बोललेलं आहे. IBMचे संस्थापक कोण आहेत? तर मित्रांनो अरविंद कृष्णा आहेत. मणिपूरची राजधानी कोणती? तर इम्फाळ आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर भगतसिंग कोश्यारी. डबल प्रश्न आला. त्यानंतर रोज स्वच्छ म्हणजे भारत अभियान केव्हा सुरू झाले? स्वच्छ भारत अभियान हे कट करा. केव्हा सुरू करण्यात आलं? तर 2 ऑक्टोबर 2014ला सुरू करण्यात आलं. बलाचे एकक काय आहे? तर न्यूटन आहे. इथं काय आहे आपल्या ह्या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न बघा आपण दिलेलं होतं आणि त्याचं विश्लेषण पण दिलेलं आहे. मॅथ्सचं पण आहेत. 30 टेस्ट आहेत 299 मध्ये. अजून परीक्षा झाली नसेल तुमची तर तुम्ही जॉईन करू शकता. CBT 1 क्रॅक झाल्यानंतर CBT 2ला बऱ्यापैकी वेळ मिळतो, अभ्यास करायला चान्सेस आहेत आणि नोकरी असते. नासाची स्थापना कधी झाली? तर ऑक्टोबर 1958ला झालेली आहे. मूलभूत अधिकार कोणत्या भागात येतात? तर मित्रांनो 6 मूलभूत अधिकार आहेत आणि हे जे 6 मूलभूत अधिकार जे आहे ते 3ऱ्या भागामध्ये येतात. आणि DPSP जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहेत मार्गदर्शक तत्वे हे 4थ्या भागात येत असतात, लक्षात असू द्या. हुंडा प्रतिबंधक अधिनियम हे 1961 आहे. गदर पार्टीची स्थापना केव्हा झाली? तर 15 जुलै 1913ला झालेली आहे. लाला हरदयाळ यांनी केलेली आहे. त्यानंतर स्वच्छ शहर 2019 कोणतं शहर होतं? इंदोर होतं. रॉबर्ट हुक यांनी कशाचा शोध लावला? तर मित्रांनो पेशीचा शोध त्यांनी लावलेला आहे. सर्व ग्राह्य रक्तसमूह म्हणजे युनिव्हर्सल ॲक्सेप्ट म्हणजे सगळं रक्त त्याला चालतं. तर AB पॉझिटिव्ह व्यक्ती असलेल्या व्यक्ती सर्व रक्त ॲक्सेप्ट करत असतं. मानव विकास सूचकांकमध्ये सर्वात वरचा क्रमांक कोणाचा आहे? तर मित्रांनो नॉर्वे. आणि भारताचा क्रमांक आहे 129वा. भारताचे सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर मित्रांनो कांचनगंगा आहे.
संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो तर 26 नोव्हेंबरला केला जातो. मूलभूत अधिकार किती आहेत तर मित्रांनो एकूण 6 आहेत. ते अमेरिकेच्या संविधानावरून आपण त्याचं अनुकरण केलेलं आहे. खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प आहे तर जिम कार्बेट आहे. नोटबंदी केव्हा झाली 8 नोव्हेंबर 2016ला आणि वारंवार प्रश्न किती वेळेस तर विचारला गेलेला आहे. ट्रान्झिस्टर कोणत्या पिढीचे संगणक आहे सेकंड जनरेशन. भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाशी निगडीत आहे बांगलादेश या देशाशी निगडीत आहे. एकदम क्लिअर कट लक्षात असू द्या. गोबी वाळवंट कोणत्या देशात आहे मंगोलिया. फिफा 2022 कुठे होणार आहे कतार. कम्प्युटरमध्ये क्रांती झाली कोणत्या वर्षी झाली तर 1960ला. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे. बंगालची फाळणी केव्हा झाली तर 16 ऑक्टोबर 1905ला लॉर्ड या काळात. दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेले कोणते वृत्तपत्र सुरू केले राष्ट्रगोफ्तर हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. फेमिना मिस इंडिया 2019 कोण होत्या तर सुमन राव होत्या. शीतपेयात काय असतं तर मित्रांनो कार्बन डायऑक्साईड असतं. हे यापूर्वी प्रश्न येऊन गेलेला आहे. रयतवारी प्रथा कोणी सुरू केली तर मनरो यांनी सुरू केलेली आहे. कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याचा प्रकार आहे तर आंध्र प्रदेश. ताजमहल कोणत्या वर्षी पूर्ण झाला तर 1648ला पूर्ण झाला. नोबेल प्राइज किती क्षेत्रात दिला जातो तर 6 क्षेत्रात दिला जातो. राज्यसभेच्या एकूण जागा किती तर 250 जागा आहेत. लोकसभेच्या किती 552. सार्कमध्ये किती देश आहेत तर मित्रांनो 8 देश आहेत. त्याचं शॉर्टकट माहिती आहे ना MBBS पाणी. आता तुम्ही ह्याच्यातले जी शॉर्टकट मी लिहिले ते देश तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आहेत. पालगड खिंड कोठे आहेत तर केरळ या राज्यात आहे. मित्रांनो बघा जर तुम्ही वरील प्रश्नांचा अभ्यास केला तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था संघटना स्थापना मुख्यालय अध्यक्ष समाविष्ट देश यांच्या बैठका तुम्ही एकदा रिवाइज करा. काही महत्त्वाची प्रसिद्ध पुस्तकेचा बुक आणि ऑथर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. राष्ट्रीय महत्त्वाच्या योजनेची सुरुवात कधी झाली, योजनेची पार्श्वभूमी काय, योजनाचा संबंध कशाशी आहे ते देखील लक्षात ठेवा. गव्हर्नर जनरलचा एक टॉपिक तुम्ही रीड करा जी एकनाथ पाटलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. फुल फॉर्म मात्र वारंवार वाचून जा. कॉम्प्युटर फुल फॉर्म इनपुट म्हणजे जे सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी निगडीत आहेत ते. राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कुठे झाले कधी झाले हे देखील तुम्ही वाचून जा. इतिहासातील युद्धे व आंदोलने केव्हा झाली व कोणाच्या विरुद्ध झाली एकमेकाचे जे विरुद्ध कोण होते ते देखील लक्षात ठेवा. विविध पुरस्कार क्रीडा फिल्म साहित्य नोबेल इत्यादी वाचूनच जा. क्रीडा विविध स्पर्धांचे विजेते आयोजन भविष्यकालीन आयोजन हे देखील महत्त्वाचं आहे. हे मागच्या शिफ्टवरून लक्षात आलेलं आहे. महत्त्वाच्या तसेच मोठ्या कंपनीचे संस्थापक आणि CEO मात्र लक्षात ठेवा. आणि एक वेळेस टेस्ट सिरीज मात्र नक्की जॉईन करा. तुम्हाला एक आयडिया येईल. तुम्ही बऱ्याच मुलांनी अभ्यास केलेला नाही ठीक आहे अभ्यास नाही केला परंतु एक दिशा येण्यासाठी टेस्ट सिरीज आणि आपलं बुक मात्र तुम्ही अवश्य घ्या. त्यानंतर भूगोलचा विचार करता राष्ट्रीय उद्याने नद्या शहरे विविध स्मारके व मंदिरे खिंड किंवा शिखर आंतरराष्ट्रीय भौगोलिक जे आहेत त्या गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करा. पॉलिटीमध्ये एवढा हार्ड प्रश्न नव्हते. पॉलिटीचे कोणतेही बेसिकच प्रश्न होते. अर्थशास्त्रामध्ये इकॉनॉमिक्सच्या संदर्भात एकदम रेअर प्रश्न आलेले आहेत आणि इझी प्रश्न त्याच्यामध्ये होते. काही वेळेस GDPचा विस्तारित रूप काय, GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, किंवा एखादी क्रिशील ही आहे समजा क्रिशील नेमकं काय तर ही पतसंस्था आहे म्हणजे पतमानांकन संस्था आहे जी रेटिंग देत असते. पुढे विज्ञान आणि पर्यावरणासंदर्भात जर विचार केला तर रोगशास्त्र मानवी शरीर रासायनिक नावे विविध राशी त्यांची एकके नियम पर्यावरण ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे विज्ञानाबाबतीत. एकक मात्र बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यामुळं एक ठोकळाच असतो तो थोडासा वाचून गेला तरी चालेल. विविध राज्यांचे सध्याचे मुख्यमंत्री राज्यपाल व राजधान्या हे वाचून जा करंट अफेअर्समध्ये. विविध देशांच्या राजधान्या त्यांची जी काही करन्सी आहे ते पण वाचा. भारताचा अंतराळ कार्यक्रम व संरक्षण विषयक कार्यक्रम देखील तुम्ही वाचून जा. गेल्या 10 वर्षातील अतिमहत्त्वाच्या घटना आता हे वाचणं म्हणजे हे अशा प्रकारची बातमी म्हणजे खूप अवघड आहे ठीक आहे जे असेल ते. गणित व बुद्धिमत्ता या भागावर खालील घटकावर आधारित प्रश्न होते. नंबर सिस्टीम त्यासोबतच डेसिमल फ्रॅक्शन मसावी लसावी गुणोत्तर व प्रमाण शेकडेवारी क्षेत्रफळ घनफळ उंची लांबी. त्यानंतर वेळ काम टाईम अँड वर्क वेळ अंतर नळ आणि टाकीवर प्रश्न होते बरेच. सरळ व्याज आणि चक्रवाढावर देखील प्रश्न होता. नफा तोटावर देखील होता. प्राथमिक बीजगणित यावर देखील प्रश्न होते.
जे जनरली आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये पडत नाहीत. भूमितीवर प्रश्न होते, ट्रिग्नॉमेट्री होती, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा याच्या संदर्भात प्रश्न होते. प्राथमिक सांख्यिकी एलिमेंटरी स्टॅटिक्सवर प्रश्न होते, सरळ रूप बॉडमसवर बरेच प्रश्न होते, घातांक व कर्णीयावर बरेच प्रश्न होते, सरासरीवर होते. त्यानंतर वयवारीवर प्रश्न होते, मिक्सर आणि ॲलिगेशनवर प्रश्न होते. वर्गमूळ घनमूळचे कॅल्क्युलेशन बऱ्याच प्रमाणात तुम्हाला करावं लागलं. सहसंबंध आणि बुद्धिमत्ताच्या संदर्भात जर विचार केला तर सहसंबंध, अक्षरमाला, अंकमाला, संकेतन, विशंकतन, त्यानंतर गणितीय क्रिया, समानता आणि फरक, नातेसंबंध, विश्लेषणात्मक तर्क, तर्क व अनुमान, वेन आकृती या संदर्भात देखील प्रश्न बरे होते. कूट प्रश्न, त्यानंतर विधानाची पर्याप्तता ओळखणे, डाटा सफिशियन्सी ओळखणे यावर प्रश्न होते. विधान आणि निष्कर्ष जे आपल्या सरळ सेवेच्या परीक्षेला आयोगाच्या परीक्षेला देखील पडतात ते देखील होते. विधाने व कृती त्यावर देखील प्रश्न होते. निर्णय क्षमता यावर देखील प्रश्न होते. नकाशे आलेखांचा अभ्यास यावर प्रश्न होता. घनाकृती जो काही डायस असते ना इकडून याच्या विरुद्ध अशा म्हणजे आता समजा हे आहे त्यावरती देखील अशा प्रकारचे प्रश्न होते की इकडे जर 2 असेल तर त्याच्या विरोधात काय आहे अशा प्रकारचे प्रश्न. बैठक व्यवस्थावर प्रश्न होते, सिटिंग अरेंजमेंटवरती सोपे असतात ते काही नाही. दिशाज्ञानावर प्रश्न होते. त्यानंतर रांग आणि गणना याच्यावर प्रश्न होते. दिनदर्शिकावर प्रश्न होते, घड्याळावर प्रश्न होते, वर्गीकरणावर प्रश्न होते. आता गणित कशा प्रकारे आले होते किंवा ते एक्झॅक्ट आकडे मुलांना लक्षात राहत नाही म्हणून आपण फक्त प्रश्न कशावर आला होता हे मुलांना विचारला आणि त्या मुलांच्या आधारेच आपण ही PDF तयार केली होती. PDF टेलिग्राम लिंकवर अवेलेबल आहे. मित्रांनो तुम्ही खरंच जर CBT1 लेवल क्रॅक केले आणि जॉबची गरज असेल तर NTPCचा थोडासा अभ्यास करून किंवा CBT1 लेवल क्रॅक करून CBT2ला वेळ आहे तर तुम्ही ते करू शकता. मित्रांनो जर तुम्हाला काही प्रश्नाच्या बद्दल शंका असेल किंवा परीक्षेसंदर्भात काही अडचण असेल तर या तिन्हीपैकी कोणालाही तुम्ही कॉल करू शकता. काहीच अडचण नाही, तुमचे सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.